जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर खाजगी व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दोघांसाठी जे आहे सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे, त्या सूचनांमध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे, जाहिराती अपलोड करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे का, आतापर्यंत किती जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, त्यापैकी विदाऊट इंटरव्ह्यूच्या किती आहेत, विथ इंटरव्ह्यूच्या किती आहेत, पसंतीक्रम कधीपर्यंत सुरू होऊ शकेल, याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया पवित्र पोर्टलला कोणत्या सूचना आलेल्या आहेत। बघा मित्रांनो, आपण जर पोर्टलवरील सूचना या ठिकाणी डाउनलोड केल्या तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आहे, 23 जानेवारी 2024ला या ठिकाणी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्या सूचना आहे व्यवस्थापनांसाठी। या व्यवस्थापनांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था दोन्हींचा समावेश करण्यात आलेला आहे। आता याचा जर टायटल आपण या ठिकाणी बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना असं देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये ते काय सांगतायत की स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनामधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा 15 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात आली होती। त्यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये व्हावा या हेतूने ही मुदत जी आहे 22 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती। व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीमधील आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आलेली आहे। म्हणजे पहिल्या मुद्द्यावरून आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी जी आहे लक्षात आलेली आहे की आता जाहिरातीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही। परंतु मग याचा अर्थ असा आहे का की जाहिराती अपलोड होणारच नाही? तर तसा अर्थ याचा होत नाही। जाहिरातीला मुदतवाढ या ठिकाणी बंद करण्यात आलेली जरी असली तरी देखील त्यांनी काय सांगितलं की वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया 24 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करता येणार आहे। म्हणजे ज्यांनी आपलं लॉग इन केलेलं आहे, लॉग इनवरती स्वतः जाहिराती अपलोड केलेल्या आहे, म्हणजे त्यांचं EO लेवलला किंवा संचालक महोदयांच्या लेवलला पेंडिंग असेल, कारण त्यांना व्हेरीफाय करावं लागतं। जर त्यांचं व्हेरीफाय करणं बाकी असेल तर त्यांचं व्हेरिफिकेशन 24 तारखेपर्यंत जर झालं तर त्या जाहिराती पवित्र पोर्टलला प्रसिद्ध केल्या जाणार आहे। ही एक चांगली बाब आहे, आनंदाची बाब आहे। त्यातल्या त्यात त्यांनी पुढच्या सूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे की विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, मग ते प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा मुंबईचे शिक्षण निरीक्षक असेल, यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक जो आहे 7 फेब्रुवारी 2019 मधील तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्याची कारवाई करावी। म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे। एक तर ज्यांच्याकडे म्हणजे उपसंचालक असेल किंवा शिक्षण अधिकारी असेल, यांच्या लेवलला जर जाहिराती पेंडिंग असेल तर त्यांनी ते तपासून घ्यायचं आहे, म्हणजे व्हेरीफाय करायचं आहे। आणि ते तपासून झाल्याच्या नंतर लगेच संबंधित व्यवस्थापनांनी काय करायचं आहे, हा जो शासन निर्णय आहे 7 फेब्रुवारी 2019चा, या शासन निर्णयाप्रमाणे नियम असा आहे की तुम्हाला जे आहे जाहिराती पोर्टलच्या सोबत वर्तमानपत्रामध्ये पण द्याव्या लागणार आहे। म्हणून त्यांनी सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये देखील देण्याची कारवाई करावी। मग ते कोणतीही संस्था असू द्या, जिल्हा परिषद असेल किंवा एखादी प्रायव्हेट सोसायटी असेल, त्यांना वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्या 7 फेब्रुवारी 2019च्या GR प्रमाणे। पुढचा चौथा मुद्दा त्यांनी काय सांगितला आहे तर विहित मुदतीमध्ये पोर्टलवरील जाहिराती दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा 29 जानेवारीपर्यंत देण्यात येईल। ही एक खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे, कारण ॲटलिस्ट त्यांनी जे आहे 29 तारीख जरी दिली असेल तरी एक कुठेतरी डेडलाईन त्यांनी दिलेली आहे। 29 तारखेच्या पूर्वी देखील आपल्याला ह्या जाहिराती पाहायला मिळू शकतात, परंतु डेडलाईन त्यांनी दिलेली आहे 29 पर्यंत। त्यानंतर ते काय सांगतायत की पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना त्यानंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील, त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणाने प्रसिद्ध करण्यात येतील। म्हणजे काय आहे की ज्या दिवशी पसंतीक्रम
आपल्याला मिळेल त्याच दिवशी त्या जाहिराती पण आपल्याला दिसणार आहे. म्हणजे दोन्ही ॲट अ टाईमच होणार आहे या ठिकाणी. उदाहरणार्थ समजा 29 तारखेला जर पसंतीक्रम जाहिराती प्रसिद्ध झाल्या तर 29 तारखेपासूनच पसंतीक्रम देखील सुरू होऊन जाणार आहे. त्यानंतर शेवटची एक सूचना त्यांनी काय सांगितलेली आहे की वर दिलेल्या वेळापत्रकामध्ये कारवाई होण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीचे पालन करावे आणि ही जी मुदत आहे ती आता वाढवली जाणार नाही. आयुक्त कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी वारंवार VCच्या माध्यमातून संबंधित आस्थापनांना या ठिकाणी सूचना देखील दिल्या जात आहेत. आता राहतो आहे प्रश्न की आतापर्यंतची जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीची स्थिती काय आहे, किती जागा अपलोड झालेल्या आहे. तर आपल्या माहितीप्रमाणे सध्या कालपर्यंतची जी अपडेट होती ती होती 22,500 एवढ्या जागा ज्या आहे पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि ज्या काही खाजगी संस्था आहे त्या खाजगी संस्थांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आता जर आपण बघितलं की या 22,500 पैकी एक्झॅक्टली ज्या काही अशा संस्था आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणूया तर त्यांची जागा किती आलेली आहे तर ती जागा जवळपास या ठिकाणी 17,000 आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा पोर्टलला आलेल्या आहेत. यामध्ये खाजगी संस्था जर आपण बघितलं तर खाजगी संस्थांमध्ये जी एक सर्वात मोठी संस्था आपल्या सर्वांना प्रतीक्षा असते ती म्हणजे रयत. तर रयतने त्यांची जाहिरात दिलेली आहे. नियर अबाउट 808 जागा त्यांनी या ठिकाणी यावेळी पवित्र पोर्टलला दिलेल्या आहेत. रयतच्या 808 जागा पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. या सर्व 808 जागा 1ली ते 12वी या वर्गाच्या पाहायला मिळालेल्या आहेत. बऱ्यापैकी जागा आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. आणखी जर का जास्त जागा आल्या असत्या तर निश्चितपणाने आनंद झाला असता, परंतु आपली इच्छा अशी आहे जी की कधीच संपणारी नाही. अगदी रयतने 2,000 जागा जरी दिल्या तरी आपली इच्छा असेल की त्याने 2,500 द्याव्या. त्याचबरोबर जी दुसरी एक संस्था आहे ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणावरती ज्या जागा अवेलेबल आहे ती आहे स्वामी. तर स्वामीची जी जाहिरात आहे अजूनही व्हेरीफाय होऊ शकलेली नाही. कदाचित आज किंवा उद्याच्या तारखेपर्यंत मॅक्झिमम जी आहे ही जाहिरात व्हेरीफाय होऊ शकेल. कारण आज 24 तारीख आहे, आजच शेवटचा दिवस आहे. तर कदाचित आज ते तात्काळ पद्धतीने जाहिरात अपलोड करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतील. आता यामध्ये जर आपण माध्यम वाईज जागा जर बघितल्या तर यामध्ये इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी मीडियम, बेंगॉली मीडियम जवळजवळ सर्वच माध्यमाच्या जागा या ठिकाणी उपलब्ध झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. फक्त आता त्यांचं प्रमाण ॲक्च्युअलमध्ये किती आहे ते सांगणं सध्या तरी कठीण आहे. परंतु प्रत्येक मीडियमला या ठिकाणी जे आहेत त्यांच्या अभियोग्यताधारकांच्या तुलनेमध्ये जागा येतील अशी आपल्याला अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही आहे. कारण यापूर्वी जे मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम असा जो काही वाद झाला होता म्हणा किंवा आंदोलन झालं होतं त्या आंदोलनानंतर आयुक्त महोदयांनी स्वतःहून दखल घेतलेली आहे आणि दखल घेतल्याच्या नंतर हा जो प्रपोर्शन आहे तो जास्त होणार नाही याची खबरदारी घेऊ असा त्याने शब्द दिलेला होता. आता तो शब्द ते कितपत पाळतील ते तर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला या पवित्र पोर्टलला आतापर्यंत अपलोड झालेल्या जाहिराती पाहायच्या असेल तर आपल्या सगळ्या ज्या जाहिराती आहे आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन